हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण SYBA PSY 216 यामधून IMP प्रश्नोत्तर बघू, जे की मागे परीक्षेला आले होते। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा। तर चला आता पुढचा प्रश्न बघू। प्रगल्भ भावनिकतेची प्रमुख लक्षणे कोणती ते लिहा। पेज नंबर 80। प्रगल्भ भावनिकतेची प्रमुख लक्षणे कोणती। आता याचं उत्तर मी तुम्हाला पुस्तकातून वाचून दाखवते, तुम्ही मनाच्या भाषेत लिहायचं आहे। भावनिक प्रगल्भता आणि अथवा परिपक्वता। आता याच्यात आपण थोडंसं पॅरेग्राफ काढून मी उत्तर तयार केलेलं आहे। भावनिकदृष्ट्या प्रगल्भ किंवा परिपक्व कुणाला म्हणता येईल? जी व्यक्ती हानिकारक भावनापासून मुक्त आहे, जी अर्थपूर्ण संपन्न जीवन जगू शकते आणि जिचा सहवास इतरांना आनंददायक वाटतो, ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या प्रगल्भ आहे असे म्हणता येईल। अर्थात अशी प्रगल्भता यायला आयुष्याची किमान 20 ते 25 वर्षे तरी जावी लागतात। तुमच्या अवतीभोवती अनेक प्रौढ स्त्री पुरुष असतील, त्यापैकी बहुतेकांना त्यांच्या कौटुंबिक, व्यावसायिक किंवा सामाजिक जीवनात अनेक समस्या भेडसावत असतील। त्या व्यक्तीचे आणि त्यांच्या समस्यांचे थोडेसे जरी निरीक्षण केले तरी तुमच्या लक्षात येईल की त्यांचे मूळ प्रश्न भावनिक आहेत। त्याच्यामध्ये मुद्दा आहे क अनिष्ट भावनिक प्रतिक्रियेची सवय नसणे। पृष्ठ क्रमांक 79 वर तक्त्यात अनेक सर्व भीतीची यादी दिली आहे। त्यामधील तुम्हाला लागू असणाऱ्या बाबीपैकी बहुसंख्य भीती तुम्हास नसाव्या, तसेच अनावश्यक अशा अभिसंधानात। आता याचं उत्तर असं आहे, इथे अनिष्ट भावनिक प्रतिक्रियांची सवय नसते, तर अशा अभिसंधित भीतीपासून मुक्त असणे देखील आवश्यक। तुमच्याकडून थोडे विश्वित भावनिक वर्तन घडलेच तर उगाच फार शर्मिंदे व्हायचे कारण मनुष्य प्रमाणशील असतोच, मात्र त्याने स्वतः सावरून घेत राहिले म्हणजे झाले। आता याच्यात उत्तर कसं लिहायचं? अनिष्ट भावनिक प्रतिक्रियांची सवय नसणे। याचं उत्तर असं आहे की अशा अभिसंधित भीतीपासून मुक्त असणे देखील आवश्यक आहे। तथापि हे देखील ध्यानात ठेवा की क्वचित कधी तुमच्याकडून थोडे विक्षिप्त भावनिक वर्तन घडेलच तर उगाच फार शर्मिंदे व्हायचे कारणही मनुष्य प्रमाणशील असतो, मात्र त्याने स्वतःला सावरून घेत राहिले म्हणजे झाले। ख इष्ट भावनिक प्रतिक्रिया करता येणे। ज्याप्रमाणे काही परिस्थितीमध्ये भावना व्यक्त न करणे इष्ट असते, त्याचप्रमाणे काही वेळा त्या व्यक्त करणेही आवश्यक असते। विशिष्ट प्रसंगी उत्तेजिता अनुभव हे ह्याच गटात मोडते। उदाहरणार्थ कबड्डी, खो खो, क्रिकेट इत्यादी सामने पाहत असताना, कुणाकडून खास पारितोषिक स्वीकारताना, संगीत, नाट्य, नृत्य इत्यादी कलांची आस्वाद घेताना, आपल्या दैनंदिन व्यवसायातील एखादी विशेष योजना राबवित असताना अशा प्रसंगी जी उत्तेजिता आपण अनुभवतो ती मुळेही आपण भावजीवन समृद्ध होत असते। पुन्हा एक वेळेस टॉपिक वाचून दाखवते की इष्ट भावनिक प्रतिक्रिया करता येणे। ज्याप्रमाणे काही परिस्थितीमध्ये भावना व्यक्त न करणे इष्ट असते, त्याचप्रमाणे काही वेळा त्या व्यक्त करणेही आवश्यक असते। विशिष्ट प्रसंगी उत्तेजिता अनुभवणे हे ह्याच गटात मोडते। उदाहरणार्थ कबड्डी, खो खो, क्रिकेट इत्यादी सामने पाहत असताना, कुणाकडून खास पारितोषिक स्वीकारताना, संगीत, नाट्य, नृत्य इत्यादी कलांचा आस्वाद घेताना, आपल्या दैनंदिन व्यवसायातील एखादी विशेष योजना राबवित असताना अशा प्रसंगी जी उत्तेजिता आपण अनुभवतो त्यामुळेही आपले भावजीवन समृद्ध होत असते। आपले भारतीय तत्वज्ञान ह्या दृष्टीने एक गोष्ट आवर्जून सांगते की प्रयत्न केला पाहिजे, परंतु जे अपेक्षित आहे तेच नेहमी घडेल असे मानू नका। त्यामुळे तीव्र निराशेच्या गर्तेमध्ये जाण्यापासून आपण वाचू शकतो। तर प्रयत्न केले पाहिजे, पण यश अपयश ते ठरलेलेच असते, आपल्या प्रयत्नावरती अवलंबून पण असते। ग स्वतःच्या भावनांची जाण असणे। याचा अर्थ आपली भावना अनिवार्य होत असेल, ती अयोग्य आविष्काराकडे झुकत असेल तर ती ओळखता येणे। भावना अनुभवण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठीच असतात, परंतु अनेक ॲलोपॅथिक औषधाप्रमाणेच त्याचे हानिकारक असे अनुषंगिक परिणाम, साईड इफेक्ट्स असतात, हे आपण पाहिलेच आहे। म्हणून काही प्रसंगी क्रोध, भीती व प्रेम व अस्वस्थता व्यक्त न करणे हेच इष्ट असते। असे प्रसंग ओळखणे म्हणजे देखील परिपक्वता होय। संतुलित व समृद्ध भावना भंडार। ग सुखद आणि असुखद भावनांचा तराजू दोन्हीकडे नाणावीत
भावनांची वजने असूनही थोडा सुखदतेकडे झुकलेला राहणे हे भावनिक परिपक्वतेचे अखेरचे लक्षण होय. याचे विवेचन या घटकात जागोजागी आले आहे. त्याचे सार काढण्याचा प्रयत्न करा. तो स्वतःचे भावजीवन सुधारण्याचा तुमच्या प्रयत्नांचा शुभारंभ ठरेल. इथे आपले उत्तर संपते. इथे आपले उत्तर संपलं. आता पुढचा प्रश्न आहे 5वा, स्व संरक्षण यंत्रणेचे फायदे तोटे लिहा. पेज नंबर 43-44. स्वसंरक्षण यंत्राचे फायदे. स्वसंरक्षण यंत्र मूलतः चांगल्या किंवा वाईट असे म्हणता येत नाही. दैनंदिन जीवनातील लहान मोठ्या अडचणीमध्ये आपण सगळेच ह्या यंत्रणांचा वापर करत असतो. अशा वेळी या यंत्रणा कोणत्याही वाहनातील स्कूटर, मोटार इत्यादी आघात सहन करणाऱ्या यंत्राप्रमाणे काम करतात असे म्हटले जाते. म्हणजे रस्त्यावरील लहान सहान खाच खळगे चालकाला समजून देण्याचे काम जसे शॉक अब्सॉर्बर करत असतो, तसेच जीवनातील लहान सहान अपमान, वैफल्य, मानसिक ताण व्यक्तीला जाणवू न देण्याचे काम स्वरक्षण यंत्रणा करतात. वृद्धासमर्थन, तादात्मीकरण, उदात्तीकरण इत्यादीमुळे वैयक्तिक जीवन तर सुखी होतेच, परंतु सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने या यंत्रणा हितकर असतात. धोक्याची परिस्थिती निर्माण झाली की तात्पुरत्या उपयोगाच्या म्हणूनच या यंत्रणाकडे पाहिले पाहिजे. स्वरक्षण यंत्राचे तोटे. जेव्हा स्वरक्षण यंत्रणाचा अवाजवी उपयोग केला जातो तेव्हा त्याचे 2 महत्त्वाचे तोटे निर्माण होतात. ते असे: 1. मूलभूत प्रेरणांचा संघर्ष सोडवला जात नाही. चिंतेच्या मुळाशी असलेला प्रेरणा संघर्ष सोडवण्यापेक्षा चिंतेचेच निराकरण केले जाते. म्हणूनच संघर्ष जर का विशेष गंभीर असेल तर संरक्षण यंत्रणेमुळे त्याचे निराकरण केवळ लांबविले जाते, परंतु संघर्ष सोडविला जात नाही. 2. नवीन व असामान्य परिस्थितीत संरक्षण यंत्रणा व्यक्तीचे संरक्षण करू शकत नाही. काही वेळा असा विपरीत परिणाम दिसतो की संरक्षण यंत्रणामुळे चिंता वाढते. इथे आपले उत्तर संपत आहे. आता पुढचा प्रश्न घेऊ.